बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या चिकापासून पांढऱ्या शुभ्र अशा सांडोळ्या कशा बनवायच्या। चला तर मग रेसिपीला वेळ वाया न घालवता आपण इथे सुरुवात करूया। तर इथे मी तुम्हाला सांडोळी तळून दाखवलेली आहे, छान फुटलेली आहे, बघू शकता आकार दुप्पट तिप्पट झालेला आहे आणि पांढरी शुभ्र झालेली आहे। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, गव्हाचं चीक तयार करायचं आहे। तर चीक कसं तयार करायचं हा व्हिडिओ मी डिटेल्समध्ये अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि रेसिपी बघा, त्यानुसार तुम्ही इथे चीक तयार करून घ्या। त्यानंतर जो सगळ्यात खाली खडा जमा होतो त्याला आपण गव्हाच्या चिकाचा खडा म्हणतो, तो फार घट्ट असतो। तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्हाला 2 चमचे इथे चीक घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं, त्याचे पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे। या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पापड खार घालायचा। पापड खार यासाठी घालतो आपण जेणेकरून पापड हा छान फुटला पाहिजे, जास्तही घालू नका आणि कमीही घालू नका। मी जेवढा सांगितलं आहे तेवढाच तुम्ही यामध्ये पापड खार ऍड करा। त्यानंतर इथे आपण 2 ताटे घेतलेली आहे, ताटांना छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे या प्रकारे। आणि त्यानंतर इथे आपण 1 चमचा गव्हाचं चीक जे तयार केलेलं आहे ते घेणार आहोत। फक्त 1 चमचा घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त घेऊ नका। पापड हा जमा होतो किंवा त्याच्या गाठी तयार होतात जेव्हा आपण त्याला वाफवतो। तर या प्रकारे तुम्हाला पापड हा फिरवून घ्यायचा आहे। गंजामध्ये पाणी इथे गरम केलेलं आहे, उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आली की तुम्हाला लगेच ताट त्या गंजावर ठेवायचं आहे आणि काठाकाठाला लगेच वाफ ही निघून जाते, पापड हा कोरडा होत जातो। लगेच तुम्हाला पापड हा उलटवून घ्यायचा आहे, ताट उलटं करायचं आणि 2 ते 3 मिनिटं त्याला वाफवून घ्यायचं। तुम्हाला हाय फ्लेमलाच ही सगळी प्रोसेस करायची आहे, पापड हे फास्ट होतात। हाय फ्लेमलाच तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता। जोवर तो पापड शिजतो वाफेवर तोवर आपण दुसरं ताट रेडी करून ठेवायचं, जेणेकरून जेव्हा आपण ते ताट काढतो तेव्हा लगेच दुसरं ताट ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर त्या पापडाला आपण काढून घ्यायचं। तर या प्रकारे इथे प्रोसेस आहे, तुम्ही बघू शकता। डिटेल्समध्ये ही प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेली आहे, तुम्ही याच प्रकारे पूर्ण पापड करून घेऊ शकता। पापड हे झटपट होतात, अर्ध्या तासामध्ये लगेच तुम्हाला 25 ते 30 पापड तयार होतात आणि हे हवेतच वाळतात, फॅनच्या हवेमध्ये वाळतात। तुम्ही याला घरामध्ये सुकवू शकता आणि 2 ते 3 ऊन द्यायची आणि त्यानंतर स्टोअर करून ठेवू शकता। बघू शकता या प्रकारे इथे आपण पापड वाफवून घेतलेला आहे। लगेच तो पापड काढून घ्यायचा, खाली त्याला काहीही करायचं नाही, फक्त त्याचा ओलावा पुसून घ्यायचा काठाचा। त्यानंतर लगेच दुसरं ताट ठेवायचं, त्या ताटाचा वाफ जाऊ द्यायची आणि ताट उलटवून ठेवायचं आणि त्यानंतरच तुम्ही दुसऱ्या पापडाला काढायला घ्यायचं। नाहीतर तुम्ही ताट ठेवून द्याल आणि त्याची वाफ पूर्ण जात असेल तर तो पापड कामात येणार नाही, तो पापड अजिबात फुटणार नाही, तो पापड वाया गेला असं समजा। तर तुम्हाला ही आठवणीने तुम्हाला जेव्हा आपण ताट ठेवतो त्यावर लक्षच ठेवायचं आहे आणि जसं जसं काठाला वाफ जात असेल, कोरडा होत असेल पापड, लगेच तुम्हाला पलटवून घ्यायचं आहे ताट। या प्रकारे तुम्ही हे सगळ्या सांडोळ्या घरच्या घरी बनवू शकता आणि फॅनखाली वाळवून घ्यायच्या, 2 ते 3 दिवस ऊन द्यायची, त्यानंतर तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता। पापड रसाबरोबर खायला अतिशय उत्तम लागतो, याला आपण सांडोळी म्हणतो। तर सांडोळ्या ज्यांना आवडत असतील त्यांनी हे नक्की करून बघा। तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्येच तुम्ही हा सांडोळी प्रकार करू शकाल आणि खायलाही उत्तम लागतं, तोंडात टाकताच विरघळतो। तर याला पापड न म्हणता सांडोळ्या म्हणतात। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच दिलेल्या बेल बटनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा कुठला व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा फर्स्ट नोटिफिकेशन ही तुम्हालाच येईल। तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात रहा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। इथे बघू शकता तुम्ही सांडोळ्या ह्या छान वाळवून घेतलेल्या आहे, मी 2 ते 3 ऊन दिलेली आहे। त्यानंतर मी तुम्हाला इथे तळून दाखवत आहे। तर तळण काढताना तुम्हाला घ्यायची काळजी म्हणजे अशी की तेल छान कडकडीत गरम करायचं आहे, जेणेकरून तेलामधून धुवा निघत असेल, वाफ निघत असेल तेवढं तेल तुम्हाला पापड तळताना गरम करायचं आहे, तेव्हाच तो पापड हा छान फुटून निघेल। अदरवाईज तो पापड फुटणार नाही, तुम्हाला तो पापड फेकून द्यावा लागेल। आणि मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आम्ही पापड तळला पण पापड हा अजिबातच फुटला नाही, तर तुम्ही तसे करू नका। तेल छान कडकडीत गरम करा, जेणेकरून आपण जेव्हा त्यामध्ये पापड टाकतो तो टाकताच आपल्याला तडतडून फुटायला हवा। या प्रकारे तेल तुम्ही कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतरच हे सगळं पापडाचं जे तळण असतं ते तुम्हाला काढायचं आहे, तेव्हाच पापड छान फुटून निघतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पापड वाळू घालण्यासाठी इथे असेल एक दोरीची बाज किंवा मग या प्रकारे तुम्हाला टोपल्या मिळतात, याला आपण दोरडी सुद्धा म्हणतो, यावरच वाळू घालायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा पापड वाळू घालतो तेव्हा ते इझिली निघतात आणि त्याला घाणेरडा भाग कुठलाही लागत नाही। जेव्हा आपण पापड वाळू घालतो तेव्हा ते स्वच्छ करून घ्यायचं आहे टोपली वगैरे, जेणेकरून त्याची धूळ त्या पापडाला लागता कामा नये। त्यासाठी म्हणून तुम्हाला इथे दोरडी किंवा मग दोरीची बाज असेल तर दोरीची बाज, या 2च वस्तूंवर तुम्हाला पापड हा छान वाळत घालायचा आहे। फॅनच्या हवेखाली तुम्हाला वाळत घालायचे आहे, आपोआप सुकून निघतात आणि हे सुकल्यानंतर तुम्ही याला ऊन दाखवायची आहे, 2 ते 3 ऊन दाखवायची।